जिओनं कसं फुकटात देऊन मार्केटचं चित्रच बदलून टाकलं. जिओनं सुरुवातच स्मार्ट केली होती. पहिले 6 महिने रिलायन्सच्या एम्प्लॉई सोबत टेस्टिंग आणि नंतर 2.5 लाख कोटींचं नेटवर्क सेटअप. हॉटस्टार, नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या कंटेंट्स ॲपसोबत डील्स. म्हणजे डाटा फक्त नेट सर्फिंगसाठी नाही तर मनोरंजनासाठी होता. त्यांची लॉन्च स्ट्रॅटेजी होती तरी काय? सिम्पल, फ्री फॉर ऑल. सगळ्यांना अनलिमिटेड नेट, अनलिमिटेड कॉल आणि अनलिमिटेड SMS, तेही फुकट. वरून सेलिब्रिटी ॲड्स प्रत्येक राज्यात लोकांच्या भाषेत. ज्या ठिकाणी लोक पोहोचत होते तिथं जिओ पोहोचत होतं. याचा इम्पॅक्ट झाला तरी काय? धक्का बसला सगळ्यांना. 170 दिवसात 100 मिलियन सबस्क्रायबर्स. भारतात डेटा युसेज 50 पटीने वाढला. बाकी टेलिकॉम कंपन्यांना तर 70% त्यांचे रेट कमी करावे लागले. फक्त 2 वर्षात 3000 कोटी मार्केटिंगवर खर्च केले. पण त्या 3 वर्षात त्यांनी 1 लाख कोटींचा रेव्हेन्यू केला. यातून आपण शिकायचं काय? फुकटात दिलं पण लोकांना वापरण्याची सवय लावली. नेटवर्क प्लस कंटेंट प्लस मार्केटिंग सगळं एकाच वेळी बुडवलं. जिओने दाखवून दिलं डिस्रप्शन म्हणजे फक्त नवीन प्रोडक्ट्स नव्हे तर कस्टमरचं सगळं एक्सपेक्टेशनच बदलून टाकायचं.